पाहूया ते विस्तृत बातम्या। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून अखेर नाला सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे। काही दिवसावर मान्सून येऊन ठेपला असताना शहरातील नाल्यांची स्वच्छता तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत होती। या संदर्भात सी न्यूज वृत्तवाहिनीने सातत्याने बातमी प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। आज प्रत्यक्षात त्याच ठिकाणाहून नाला सफाई कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। ठेक्याच्या वादात सापडलेली नाले सफाई अखेर सांगली शहरात सुरू झाली आहे। महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या नाले सफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। सांगली शहरामध्ये जवळपास 17 मोठे नाले आहेत। पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई महापालिकेकडून दरवर्षी ठेकेदार नेमून केली जाते। मात्र यंदा पावसाळ्यात तोंडावर असून देखील नाले सफाई ठेक्याच्या वादामुळे सुरू झाली नव्हती। मात्र पालिका प्रशासनाने अखेर स्वतःहून नाले सफाईची मोहीम हाती घेतली आहे। JCB व अन्य साधनांच्या माध्यमातून शहरातील नाले सफाई सुरू करण्यात आली आहे। बिकॉज खूप कमी दिवस राहिलेले आहेत पावसासाठी, त्याच्यासाठी आपण पूर्ण एक मोठी टीम तयार केलेली आहे। आपलं पूर्ण महानगरपालिकामध्ये एकूण मोठे नाले 83 आहेत। त्या अनुषंगाने त्यामधून प्रभागनिहाय 17 नाली आपण आयडेंटिफाय केलेले आहेत। त्यामधून 3 नाल्यामध्ये साफसफाई करणं सुरुवात पण केलेली आहे वाट न पाहता टेंडरचं, आणि ह्या 17 नालींना आपण पहिल्या टप्प्यानं मोठ्या प्रमाणे साफसफाई करणार। आपण ह्यावेळी टेंडर फ्लोट करताना ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणे इक्विपमेंट्सची मागणी केलेली आहे। बिकॉज आमचं मानस आहे, बिकॉज आपल्याकडे कमी दिवस आहेत, एकत्र प्रत्येक प्रभागामध्ये सायमल्टेनियसली कामं सुरुवात व्हायला पाहिजे। नाले निहाय आपण माणसाची नेमणूक केलेली आहेत आणि त्यांना एक प्रॉपर चार्ट देऊन दिलेले आहे की किती टाईमला सुरू होते। GPS हे प्रत्येक गाडीला असणं हे बंधनकारक केलेले आहे आपण, तर किती टाईमला सुरुवात होते, किती तास चालते, त्याप्रमाणे बिलाचं जे वारंवार तक्रार येत आहेत त्याच्यासाठी त्या नाल्यामध्ये प्राधिकृत करण्याला माणसं त्याची पूर्णपणे जबाबदारी राहील की ते किती वेळा चाललेले आणि किती टन त्यांनी मळबा काढलेले आहे। त्या अनुषंगाने आपण प्लॅनिंग, आमची पूर्ण तयारी आहे, प्लॅनिंग पूर्ण आहे। एकदा टेंडर फायनलाइज झाले की लगेच रात्रदिवस बसून आपण हे नाले जे आहेत ह्या सफाई करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करणार। त्यासोबत मुरुम टाकणं आणि पॅचेस जिथे खड्डे झालेले आहे त्याच्यासाठी पण बांधकाम विभागाने आज माझ्याकडे परवानगीसाठी टाकलेली आहे। त्याचं परवानगी पण वर्क ऑर्डरसाठी आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहोत। हे तिन्ही प्लॅनिंग आमचे झाले। ते गटर सफाईची मोठी मोहीम प्रत्येक प्रभागाने सध्या चालू आहेत आणि ह्याला आपण खूप बारक्याने फॉलोअप करणार आहोत सो दॅट गटर सफाई किमान तरी प्रॉपर होऊन जायला पाहिजे। स्वच्छतावरती पण आपण आता थोडासा जास्त फोकस करत आहोत। सध्या प्री मॉन्सूनचे आपले असं तयारी, डिझास्टर मॅनेजमेंटचे जे टीम जे आहेत मंगळधाममध्ये ते सध्या सजग आहेत। तर आपला खूप क्लोज वॉच आहेत पावसाच्या वरती आणि वॉटर लेवलवरती। तर होप सो ह्यावेळी आपण प्रॉपरली प्लॅनिंग करून पावसामध्ये जास्त काही हानी न होता, लोकांना अडचण न जाता तसंच प्रॉपर प्लॅनिंग। नाल्यावर जे अतिक्रमण काही ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भात काय, ज्यांना नोटीस ऑलरेडी बजावण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती आपण ताबडतोब कारवाईसाठी प्रस्तावित करत आहोत। ते आपण अतिक्रमण काढूया। ज्यांना नोटीस पण नाही झालेलं आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट खाली जरी त्यांच्यावरती कारवाई करता आलं तर ते पण आपण प्रस्तावित करूया। त्याचा एक आढावा घेऊन मी त्याच्यावरती पण ताबडतोब कारवाई करते। 5-6 मुद्द्यांवर झाली। त्याच्या आधी आम्ही मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापन नावाने बैठक केली। ती खूपच चांगली झाली बैठक, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेने काय तयारी केली आहे, मग येणारा पाऊस, त्या पावसाचं नदी आणि धरणातून वाढीव पाणी शहरात येणं, त्यातून पूरस्थिती निर्माण होणं, त्यातून काही आजार पाण्याचे निर्माण होणं, अशा सगळ्या विषयामध्ये खूप पूर्वतयारी महानगरपालिकेने केली आहे, जिल्हा परिषदेने केली आहे, इरिगेशन डिपार्टमेंटने केली आहे। त्यामुळे आपत्तीच्या दृष्टीने बोटी सगळ्या तयार आहेत ना, त्याचं मेंटेनन्स सगळं झालं आहे ना, वेगळ्या प्रकारची औषधं पुरेशी आहेत ना, असा खूप चांगला आढावा हा आपत्तीच्या दृष्टीने झाला।